मी अनुमती घेतल्याशिवाय कधी कुठे जात नाही, पण आम्हाला त्यांनी 10 लोकांची अनुमती दिली होती आणि नंतर मात्र सर्वांना दर्शन देताना सर्वांचे फोन बंद आणि दरवाजे बंद होते. लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे. पंढरपूर विठ्ठल मंदिरात आषाढी यात्रेनिमित्त सर्वसामान्य वारकऱ्यांसाठी व्हीआयपी दर्शन बंद केल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांचा पुरता बोजवारा उडाला. या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिर प्रशासनाकडून महायुतीमधील 2 प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत उघडपणे दुजाभाव केल्याचा प्रकार समोर आलाय. शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना थेट गाभाऱ्यात व्हीआयपी प्रवेश मिळाला, तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या कुटुंबियांना मात्र मंदिरात ताटकळत उभं राहावं लागलं. व्हीआयपी दर्शन बंदीचा नेमका नियम काय होता? तर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो वारकरी पायी चालत दाखल होत असतात. या सर्वसामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागू नये आणि त्यांना सुलभ तसंच जलद दर्शन मिळावं यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी आणि विठ्ठल मंदिर समितीनं 15 ते 29 जुलै 2026 या कालावधीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी व्हीआयपी प्रवेशद्वार बंद करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर नियमांचं उल्लंघन करून कोणालाही व्हीआयपी दर्शन देणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पण पहिल्याच दिवशी नेमकं काय घडलं? तर 15 जुलै 2026 रोजी हा नियम लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 2 वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत मंदिर प्रशासनानं दुटप्पी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. महायुती सरकारमधील शिवसेनेचे विद्यमान कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा आणि अनेक कार्यकर्ते होते. मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन बंदीच्या नियमाला केराची टोपली दाखवली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्व व्यक्तींना थेट व्हीआयपी गेटमधून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडलं. मात्र दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबाला मात्र मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी बराच वेळ ताटकळत ठेवलं. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून मुनगंटीवार यांचं कुटुंबीय तिथे पोहोचलं होतं, तरीही त्यांना थांबवून ठेवण्यात आलं. या पक्षपाती प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंदिर प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळावर आणि समन्वयाच्या अभावावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी या असं म्हटल्यामुळे आम्ही आलो होतो, पण विठ्ठल मंदिरात समन्वयाचा प्रचंड अभाव आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. घरच्या लोकांना थांबवलं नाही. मी 3 दिवस अगोदरच प्रशासनाशी चर्चा केल्यावरच मी दर्शनाला आलो. साधारणतः मी वारीच्या कालावधीत कधीच दर्शनाला येत नाही, पण यावर्षी आग्रह होता नीरा स्नानाला मी यावं असं तिच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मागच्या वर्षीही आग्रह केला तेव्हा मी गेलो नव्हतो. यावर्षी आग्रह होता तर मी दर्शनाला नीरा स्नान करायचं, वारीचं दर्शन घ्यायचं, माऊलीचं नाम जप करावा म्हणून तिथं आलो. आणि मग परवा सहज चर्चा झाली तर ते म्हणाले प्रशासनाकडून तुम्ही अनुमती मागा. आणि माझा स्वभाव आहे, मी अनुमती घेतल्याशिवाय कधी कुठे जात नाही. मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या सर्वांशी चर्चा केली, पण नंतर मला असं समजलं की काल त्यांनी काहीतरी नवीन निर्णय केला आणि निर्णय करण्याच्या अगोदर ते मला म्हणाले तुम्ही या. मी आलो, माझं दर्शन झालं, माझ्या पत्नीचं झालं, पण आम्हाला त्यांनी 10 लोकांची अनुमती दिली होती आणि नंतर मात्र सर्वांना दर्शन देताना सर्वांचे फोन बंद आणि दरवाजे बंद होते. आमचं दर्शन झालं होतं, पण माझा स्वभाव आहे सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सबका साथ हा फक्त शब्दात राहता कामा नये. किती वेळ तुम्हाला थांबावं लागलं? नाही, मी तर दर्शन झालं, बाकीच्यांना थांबवलं. किती वेळ राहिलं? साधारणतः बाकी लोक माझ्या मताने एखादा तास थांबले. माझं दर्शन ताबडतोब झालं, माझ्या पत्नीचं दर्शन ताबडतोब झालं. मग बघा सांगितलं की नाही, मी अनुमती घेऊन आलो, मग मी असा आलो नाही, अचानक नाही आलो. प्रशासनाने जो निर्णय घेतला व्हीआयपी दर्शन बंदचा, तर तो कशा पद्धतीने? नाही, व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे. दुसरीकडे शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट आत सोडल्याची कबुली माध्यमांसमोर दिली. ते म्हणाले, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, 250 किलोमीटरवरून प्रवास करून इथे आलो आहोत, मग आम्हाला दर्शन द्यायलाच पाहिजे. माझ्यासोबत जे लोक होते त्यांना दर्शनासाठी थेट आत सोडण्यात आलं. मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. त्यामुळे पाच लोकांना येणारी जी संख्या आहे ती कुठेतरी कमी असावी. एक व्यक्तीपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा मंत्री किंवा काम माझ्याबरोबर 5च लोक होते. एका व्यक्तीपर्यंत ठीक आहे ना. छोटे कार्यकर्ता असतात, आपले स्वसहाय्यक असतात, सगळ्यांना आता एकटं तर मंत्री येणार नाही ना, पीए असेल, बॉडीगार्ड असेल, 4-5 जण. सामान्य भाविक आणि वारकरी म्हणतात साहजिक आहे, ते व्हायलाच पाहिजे. की येऊच नाही. पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी 2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे. तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे. एकीकडे सामान्य वारकऱ्यांनी कडक ऊन पावसात 24 तास रांगेत उभं राहून विठुरायाचं दर्शन घ्यायचं आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी स्वतःच्या प्रभावाचा वापर करून रांगा तोडायच्या. या प्रकारामुळे मंदिर समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भाषा केली होती त्यांच्याच नाकाखाली पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा पुरता बोजवारा उडाल्यामुळे हा नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का असा सवाल आता वारकरी विचारतायत. या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत समन्वय देखील चव्हाट्यावर आलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.